श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक. चला तर मंडळी, आज बनवूया भेंडी मसाला. बघा, भेंडी मसाला बनवण्यासाठी मी अशी मस्त छोटी छोटीशी गावठी भेंडी घेतलेली आहे. बघा, ती स्वच्छ धुतलेली आहे, धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे. चला तर आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू. भेंडी मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी अर्धा टेबलस्पून जिरं घेतलेले आहे, अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतले, 2 टेबलस्पून मसाला घेतलेला आहे, घरचा लाल मसाला. तर इथे मी लसूण घेतलेला आहे, एक 10-12 कळ्या लसणाच्या घेतल्या, एक मिरची घेतले, थोडंसं आल्याचा तुकडा कापून घेतला आहे, एक छोटा टोमॅटो घेतला आहे, एक कांदा घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर आणि ओला नारळ घेतलेला आहे, असा त्याचे काप करून घेतलेले आहे. तर आपण करायला प्रथम मी गॅस चालू करून एक फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि आता आपण थोडंसं तेल टाकून घ्या. अर्धी पळी एक तेल टाकलेलं आहे थोडंसं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण घेतलेले आहे ओला नारळाचे काप घेतले आहेत, लसूण, टोमॅटो, कांदा हे सर्व घालून घ्यायचे. फक्त कोथिंबीर नाही घालायची, कोथिंबीर नंतर आपल्याला वाटणात घालायचे. हे सर्व आपण याच्यामध्ये जरा सवतळून घ्यायचे. आपल्याला थोडं आपण सवतळून घेऊया. आपण हे सर्व सवतळून घेऊया. कांदा बिंदा सर्व चांगलं सवतळते तोपर्यंत आपण भेंडी कापून घेऊया. गॅसची फ्लेम स्लो करूया आणि एका साईडला हे होतंय, एका साईडला बघत राहायचं, चमचा फिरवत राहायचं, तोपर्यंत आपण एका साईडला भेंडी कापून घेऊया. आता आपण भेंडी कापून घेऊया. ही 1/2 किलो भेंडी आहे. याचं देठ काढायचं आणि थोडीशी टोप काढायची असते आणि हे वरच्या देठीच्या म्हणजे वरच्या देठीच्या इकडून आपल्याला याचे असे 2 काप करून घ्यायचे, म्हणजे मधून फक्त चीर करून घ्यायचे. बस अशा पद्धतीने आता मी सर्व भेंडी बघा अशी कापून घेते. टोप थोडीशी उडवायची आणि मधून असे थोडीशी, जास्ती नाही चिरायची, थोडीशी. तर अशा पद्धतीने आता मी सर्व कापून घेते. भेंडी माझी झालेली आहे कापून. आता आपण आपला तो खोबरं वगैरे ठेवले ते बघूया. भेंडी कापून होत होती तोपर्यंत आपला हा म्हणजे चांगलं वाटण्यासाठी फ्राय झालेलं आहे. आपण गॅस घालूया आणि आता आपण हे वाटून घेऊया. आता हे सर्व मी वाटून घेते, त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून हे सर्व वाटून घेते. बघा, तर कोथिंबीर आणि हा सर्व म्हणजे मसाला सर्व आता मिक्सरला वाटून घेणार आहे. तर हा मिक्सरला वाटून घेतो. आता हा सर्व मिक्सरला वाटून घेते. कोथिंबीर सगळं हे सगळं वाटून घेते मिक्सरमध्ये वाटून झालेला आहे मसाला. थोडंसं पाणी घातलं मी, कारण वाटण्यासाठी व्यवस्थित पाणी म्हणजे वाटायला पाहिजे म्हणून पाणी घातलं. आता आपण पुढची प्रक्रिया करूया. तर बघा, आपला मसाला तयार झालेला आहे. तर मी याच्यामध्ये थोडं पाणी घालून वाटलेलं आहे. आधी नुसतंच आधी फिरून घेतलं न पाणी घालता आणि नंतर पाणी घालून वाटलेलं आहे. तो मस्त छान वाटून झालेला आहे. बघा, आता आपण लगेचच करायला घेऊ भेंडी मसाला फ्राय. वर मी तवा ठेवलेला आहे आणि गॅस चालू करून घेतलेला आहे. आता आपण काय करायचं, थोडंसं तेल घालून घेऊया. एक अर्धी पळी तेल घातलेलं आहे. त्याची फ्लेम वाढूया. तेल तापलं का आपण जिरं घालून घेऊ. बघा, तेलावर जिरं घातलं. आता गॅसची फ्लेम स्लो करायची. जिरं एकदा टाकलं का गॅसची फ्लेम स्लो करायची. बघा, चांगलं तडतडलं. हळद पावडर घालूया आणि मसाला. आता हा 2 चमचे, तर मी 1 चमचा टाकते, कारण जास्ती कोणा तिखट हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. पण माझ्याकडे माझी लहान नात आहे, तिला भेंडी खूप आवडतो म्हणून मी कमी टाकलं आहे. बघा, गॅस घालवले आहे मी आणि आता आपण लगेचच हे वाटण आहे ते याच्यावरती घालायचे. बघा, वाटण घालून घेते. हे सर्व वाटण मी गॅस घालवलेला आहे. मसाला करपायला नको म्हणून आधी पटकन या वाटणामध्ये मसाला म्हणजे हे करून घ्यायचं, चमचा फिरून घ्यायचा. सर्व वाटण टाकल्यानंतर मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि आता आपण मीठ घालून घेऊया. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे. मसाल्यात चवीनुसार मीठ घातलं आहे.
मसाला थोडासा असा फ्राय करून घ्यायचा. आता जरा तव्यावर मसाला चांगला फ्राय झाला आता आपण गॅस घालूया आणि हा थंड झाला का आपण भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे. बघा तुम्हाला मसाला हवा असेल ना, म्हणजे मसाला म्हणजे लाल मसाला थोडा तिखट तर तुम्ही टाकू शकता. तुम्हाला कमी जसं पाहिजे तिखट कमी तसं तुम्ही वाढवू शकता. जसं झालं जसं तिखट कमी जास्त पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता. ते थंड झाल्यावर आपण भेंडी भरायला घेऊया. हे बघा हा मसाला मी काढून घेतलेला आहे तव्यातून, थंड केलेला आहे. तर आपण हा असा भरून घ्यायचा. बघा ह्याला असे 2 काप केलेले आहेत ना, तर हा मसाला असा मी भरून घेते. बघा असं सर्व भेंडीमध्ये असा सगळा मसाला भरून घ्यायचा. असं सगळ्या भेंडीमध्ये आता मी हा सगळा भेंडीमध्ये भरून घेते. अशा प्रकारे बघा अशा प्रकारे भेंडी भरून झालेली आहे. आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. आता आपण भेंडी फ्राय करणार. गॅसवर तवा ठेवलेला आहे. तो तवा मी साफ करून घेतला, घासून घेतला. वाटण आपण फ्राय केलेलं. आपण आता तेल घालून घेऊ. बघा तेल घालते आणि आपण मच्छी कशी फ्राय करतो तशा पद्धतीने आपल्याला आता भेंडी फ्राय करायची. तर बघा तेल तापलेलं आहे. आता आपण एक एक अशी भेंडी सोडायला घेऊया. अशी भेंडी सोडून घेऊ. सर्वाची भेंडी मी आता टाकून घेते. सर्व भेंडी आता याच्यावर तव्यावर अशी टाकून घेते. बघा सर्व भेंडी घालून घेतलेली आहेत तव्यावरती. आता हे जे राहिलेलं आहे बॅटर सर्व मसाल्याचं ते वरून आपण त्याचं घालून घेतलेलं आहे. आणि आता मीडियम टू हायवरती आपण त्याला परतून घ्यायचे. आता भेंडी म्हणजे ठेवल्यात आता सरला. आता आपण वर खाली अशी करून घेऊ. वर खाली करून फिरून घ्यायची भेंडी. वर खाली फिरून घ्यायची. अशा पद्धतीने सर्व अशी फिरून घेतल्यात. मध्ये मध्ये थोड्या वेळाने असं फिरवत राहायचं. बघा अशा पद्धतीने असं मसाला असा सुक्का होईपर्यंत आपल्याला हे कसं परतत राहायचे. तर तो मसाला चांगला असा सुक्का होतो. भेंडी मसाला फ्राय असं मध्ये मध्ये असं फिरवत राहायचं. बघा आपला भेंडी मसाला फ्राय झालेला आहे. बघा असं करून असं फिरवायचं म्हणजे मसाला असा सुक्का होईपर्यंत आपल्याला हे असे परतत राहायचे. म्हणजे भेंडी पण छान शिजतात आणि मसाला पण चांगला असा मस्त शिजला जातो. असा मस्त छान टेस्ट होते. ते चांगला फ्राय झाला का मसाला कच्चा नाही ठेवायचा. तसं करत राहायचं. चला आता आपण हे गॅस घालून घेऊया आणि भेंडी मसाला काढून घेऊया. तर तुम्ही ही वेगळ्या चवीची भाजी नक्की करून बघा. खूप छान टेस्टी आहे. तीच भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच अशी करून बघा. खूप छान लागते. ही चपातीबरोबर एक नंबर लागते. तर तुम्ही नक्की ही भेंडी मसाला फ्राय ट्राय करा. मी गॅस घालवलेला आहे आणि आता आपण भेंडी मसाला काढून घेऊया डिशमध्ये. मस्त असा भेंडी मसाला फ्राय खाण्यासाठी तयार आहे. भेंडी मसाला फ्राय अशा प्रकारे भेंडी मसाला फ्राय तयार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूपच छान रेसिपी आहे ही. म्हणजे तीच भेंडी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान लागते. डब्याला वगैरे चपातीवर एक नंबर लागते. नक्की ट्राय करून बघा. खूपच छान लागते. नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.